नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. खोट्या सातबारा प्रकरणी प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर अटक. पेणचे उद्योगपती प्रदीप वर्तक आणि त्यांचे सहकारी दत्तात्रेय दांडेकर यांना पेण पोलिसांनी अटक केले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की मौजे पाटोली येथील शेत सर्वे नंबर 223/0 नवीन नवघर 112 हेक्टर आर जमिनीवर 70 ब नुसार दावा सुरू असताना फिर्यादी सूर्यकांत पोशा पाटील यांनी सदरील प्रकरणातील चुकीचे दस्तावेज शोधून काढले. यामध्ये प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर यांनी मुंबई येथील वामन रामचंद्र मांडे यांच्या नावे खोटे शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून मौजे पानसई तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 198/6 या मिळकतीचे खोटे सातबारा उतारे आणि अमोल नारायण कामत यांच्या नावे मौजे दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 130/3 या मिळकतीचे खोटे सातबारे उतारे मौजे सापोली तालुका पेण जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 60/0 या मिळकतीच्या रजिस्टर खरेदी खत नोंदणी करण्यासाठी वापरल्या प्रकरणी सहकार्य केल्यामुळे पेण पोलीस ठाण्यात IPC कलम 465/468/468/420/201 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास पेण पोलीस ठाणे करत आहेत. मात्र यामध्ये प्रदीप वर्तक आणि दत्तात्रेय दांडेकर यांना 31 जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केले आणि त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांचे म्हणणे ऐकून न्यायालयाने 4 फेब्रुवारी पर्यंत दोन्ही आरोपींना तपासकामी पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.